तर सध्या कसं म्हटलं तर माणसाच्या मूलभूत गरजा हे घर. माणूस काही करताना काय बघणार, घर बघणार, गाडी बघणार, मुलांचं भविष्य बघणार. स्वतःचं घर असलं म्हणजे आपण भविष्यात काहीतरी केलं असं कस्टमरला वाटतं. गावामध्ये कसं सगळी मराठी शाळा आहे, इंग्लिश मीडियम असते. त्याच्यासाठी ना आम्ही हा पाऊल आहे ना खास मुलीसाठी उचलला आणि यांच्या प्रश्न पडले. माझं नाव प्रकाश राजेंद्र कांबळे. माझं व्यवसाय मेकॅनिकल आहे. माझं स्वतःचं वर्कशॉप आहे. मोनाली प्रकाश कांबळे घरकाम करते आणि शिलाई मशीन वगैरे करते. दिवसभरात काय होतं, 2 तास माझे येणे जाण्यात जातात. कधी पाऊस राहतो, कधी राहता हायवे राहतो, टेन्शन असतं रस्त्यावर चालायचं. त्याच्यामुळे मी काय केलं, जवळच विचार केला पण स्वतःचं घर म्हणजे कसं जवळ असावं. आणि पोलीसच्या दृष्टिकोनातून आम्ही इकडे शिफ्ट झालो. त्या गावामध्ये कसं सगळी मराठी शाळा आहे, इंग्लिश मीडियम असते. पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजे एक माझा फ्रेंड आहे, त्याने मला सांगितलं पोस्टाचं आहे ना लोन होतं, तू चौकशी कर वगैरे. मग मी यांना सांगितलं, मग यांनी केली. अशी काय आहे का ऑफर, काही स्कीम आहे का? ते म्हणजे आहे, म्हणजे ॲप्लिकेशन टाकून पाहतो तुमचा फॉर्म भरून, मग चेक झालं. माझं नाव अक्षय कोल्हे. मी येसगावचाच प्रॉपर, कोपरगाव तालुका. गावाकडे शक्यतो होम लोन हे दिलं जात नाही. त्यांचा सिबिल मॅटर करतो, त्यांचे बाकी बँक स्टेटमेंट मॅटर करतात, त्यांचा ITR मॅटर करतो. ते गावाकडच्या कस्टमरकडे जास्त नसतं. डॉक्युमेंट्स बँक सांगते आम्हाला ही पूर्ण माहिती द्या, ती कस्टमरकडे नसते. त्याच्यामुळे त्यांचे होम लोन रिजेक्ट होत असतात. पण होम फर्स्टमध्ये कसं आहे, जास्त डिटेल विचारते नाही. डिजिटल असल्यामुळं कस्टमरला इझी लोन अप्लाय करू शकता. इझिली त्यांना लोन भेटतं. त्यांना चेक कर नाही, काही नाही, त्यांचा सिबिल वगैरे जास्त विषय घेत नाही आणि लोन त्यांना अवेलेबल इझिली भेटतं. त्यामुळे कस्टमर जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करतात. ITR म्हणजे आम्हाला पहिला ITR विचारलेलं. मी चेक केलं तर आमच्या सेंट्रल बँकेमध्ये ते म्हणे कमीत कमी 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा ITR लागतो. तर मग ITR मग मी तिथं फाईल म्हणजे टाकण्याचा प्रयत्नच केला नाही बॉस. नंतर मग मला पोस्टातून समजलं बाबा मला ITRची गरज नाही बा. स्वतःचं घर असलं म्हणजे आपण भविष्यात काहीतरी केलं असं कस्टमरला वाटतं. मग स्वतःचं घर कसं, सपोज मी पण जरी घर बांधलं तर मला काय वाटणार, मी आयुष्यात काहीतरी अचीव केलं आहे, माझी एक ॲसेट तयार झाली. तसं प्रत्येक कस्टमरचं असतं का मग आपली एक ॲसेट पाहिजे, घर पाहिजे. मग प्रकाश कांबळेंना घर मिळालं, त्यांचं सर्व काही सोयीस्कर झालं. त्यामुळं प्रत्येकाला आनंद झाला. त्यांना आनंद झाला जेव्हा त्यांची लीड कंप्लीट झाली. ते माझ्याकडे भेटायला पण आले होते का माझं सर्व काही प्रोसेस कंप्लीट झाली, मला असं लोन सँक्शन झालं. खूप आनंदात त्यांनी मला पूर्ण प्रोसेस पण सांगितली, काही इझिली झालं. आता मी त्यांच्यासोबत बाहेर पण चाललो आहे. त्यांनी सर्व मला डिटेल्स सांगितलं. पण स्वतःचं घर झालं, आनंद वाटला भरपूर.